मला काहीच प्रॉब्लेम नाही. असा नवीन चित्रपट येतो आहे आणि त्या चित्रपटाबाबत एक छोटीशी चर्चा आपण काश्मीरशी यादी केलेली त्याच्या बड्डेच्या वेळेस. आता ह्या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च झाला आहे आणि संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे, जे स्वतःच बोलण्यात गुंग आहेत. एवढं काय बोलण्यात गुंग आहे? अरे आम्ही खूप हे बघ आमची केमिस्ट्री आहे. आम्ही फार महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. आत्ताच म्युझिक लॉन्च झालं आहे, ती गाणी लोकांना आवडत आहेत. आत्ताच इकडे आले आहेत, त्यांच्याकडनं खूप मस्त रिस्पॉन्स आला आहे. तर दिग्दर्शक म्हणून समीरने काही खूप महत्त्वाचे आणि कठोर निर्णय या फिल्मचं म्युझिक करताना घेतले होते, त्याबद्दल आम्ही आत्ता बोलत होतो. त्यातला एक कठोर निर्णय आम्ही ऐकला की हिचे लिरिक्स रिजेक्शनचा. त्याबाबत खूप चर्चा होईल असं मला वाटतंय प्रमोशनच्या दरम्यान. आम्ही करू चर्चा तर होणारच. काय माहिती आहे ना, तिने आता ते मनावर घेतलंय. मला ना फार असं आश्चर्य वाटलं होतं की हिचं गाणं 2दा रिजेक्ट केल्यानंतर ही मुलगी इतकी गोड का वागतेय, काहीच बोलत आजच्या नाहीये, दिवसासाठी मी काहीच थांबले. त्रास देत नाहीये. तर ते मला आत्ता कळतं ती पुढे काय करणार आहे. आजच्या त्यामुळे मी आणि अजून मी 2 बाउन्सर घेतोच आहे. ते आता मला जरा कळत नाही ते डक करावे का टोलवावे, ते कळेपर्यंत चालू दे. हे पण नाही, मला सांगावं असं वाटतं या बाबतीत की आम्ही खूप जुने मित्र आहोत. असं नाही आहे की आम्ही आत्ता या फिल्मच्या निमित्ताने भेटलो. सो ऑलरेडी मी लिरिसिस्ट म्हणून पण त्याच्या फिल्मसाठी काम केलंच आहे. तर मला त्याची वर्किंग स्टाईल माहिती आहे आणि तो त्याच्या कामाच्या बाबतीत किती परफेक्ट आहे हेही मला माहिती आहे. आणि मला हे माहिती आहे की तो नेहमी मोठ्या पिक्चरचा विचार करतो, मोठ्या पिक्चरचा म्हणजे मोठ्या पडद्याचा. तर मला माहिती आहे की तो कुठलाच डिसिजन इम्पल्सिव्हली घेत नाही आणि त्याला प्रोफेशनलिझम आणि त्याची फ्रेंडशिप ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी ठेवता येतात आणि ते ठेवल्या गेल्या पाहिजेत तर कामं जशी व्हायला पाहिजे तशी होतात. हे मला त्याच्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर चिडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शेवटी डिरेक्टर म्हणून हा पूर्णपणे त्याचा डिसिजन आहे आणि जो त्याने योग्य घेतला. थँक्यू स्पृहा. आता तू थँक्यू. आता तू बोलू शकतोस. तिने असा जो शिक्का मारला की त्यांनी तो डिसिजन योग्य घेतलेला आहे. एकदा स्पृहा बोलली म्हणजे बरोबर आहे, मला मान्यच आहे. काश्मीर डबल सीटच्या निमित्ताने हा दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. म्हणजे हिने गाणं लिहिलेलं होतं आणि ह्याने डिरेक्ट केलेला. तर काश्मीर, तू ह्यांच्या टीममध्ये नवीन होतास तर तू नवीन असा वाटलास का? कारण मला तू लास्ट टाइम जे सांगितलेलं त्यावर ना अजिबात वाटत नाही आहे की तू हिला गाण्यावर नाचायला वगैरे लावलेलं. हो हिला मी पक चिक पक राजाबाबूवर तिला नाचायला लावलं होतं. आणि तू कुठलं, पण हिने पण असं काय काय केलेलं आहे. तिने आळेकर सरांना कुठलं तरी गाण्यावर नाचायला लावलं होतं, कुठलं तरी ती सांगेन. पण हे आम्ही सगळं तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल टीममधलं स्पिरिटच तसं होतं. आणि आत्ता मागेच समीर पण आत्ता एका इंटरव्ह्यूमध्ये बोलला की आम्ही ह्युमन्स माणसं म्हणून कनेक्ट झालो एकमेकांशी आणि त्यात 70% श्रेय मी समीर आणि स्पृहाला देतो. कारण मी थोडासा एखाद्या प्रोजेक्टमध्ये आतमध्ये गेलो, मी एंटर केलं एखादा प्रोजेक्ट, ते आधीपासून मित्रमैत्रीण होते. 70% 70% श्रेय मी समीरला देतो आणि स्पृहाला पण. कारण मी नवीन एंट्रंट होतो त्यांच्या टेरिटरीमध्ये, ते आधीपासून मित्र होते. समीरनी इतर कलाकारांबरोबर पण कुठल्या ना कुठल्यारीत्या तो कनेक्टेड होता, हिचा चांगला मित्र होता. मी एकटा एक बाहेरचा माणूस त्या टेरिटरीमध्ये एंटर झालो होतो. सो त्या दोघांनी व्यवस्थितपणे मला कम्फर्टेबल केलं. भलेही त्यांना कदाचित वाटलेलं असू शकतं की जरा हा कसा रिस्पॉन्ड होईल, थोडा ॲरोगंट असेल का, थोडासा ॲटिट्यूड ह्याच्यात असेल का, भरपूर सारा ॲटिट्यूड असेल का, किंवा आहेच असं ठरवून जरी आले असले तरी सुद्धा त्यांनी ते खूप छानरित्या हँडल केलं आणि मला स्वतःमध्ये म्हणजे आपल्या सर्कलमध्ये घेऊन आपलंसं केलं. सो त्यामध्ये 70-75% त्यांनी जर का ती एक ब्लॉक्ड वॉल ठेवली असती तर ती ब्रेक करणं मला खूप कठीण गेलं असतं. आणि मला असं वाटतं की आज जो काय अजय समीरने माझ्याकडनं काढून घेतलेला आहे आणि जे काय तुम्ही सारखं आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलताय सगळेजण, ती नसती दिसू शकली. सो त्याचं 70% नाही, आता ते वाढत बहुतेक 100% गेलं आहे. कारण तू दोघांचे मिळून 70% 35% आणि 30% माझं. ते त्याचे एक आहे. बरं, तुला काहीतरी बोलायचं होतं? नाही म्हणजे तो म्हटला, पण असं नाही, तो चांगला मुलगा आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. नक्कीच चित्रपटाची गाणी आणि तुम्ही दोघांनी मस्त परफॉर्म केला पहिलाच अगदी एंट्रन्स. तर कोणी कोणाला किती डान्स शिकवला? म्हणजे ॲब्सल्युटली, म्हणजे ह्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. म्हणजे तो डान्सर आहे, तो कोरिओग्राफर आहे, मी एक आहे फक्त. तर त्याने ऑब्व्हियसली खूप सांभाळून घेतलं, खूप सिम्प्लिफाय केल्या माझ्यासाठी गोष्टी. कारण त्याच्या ते सरावाचं आहे, त्याला त्याच्यासाठी इट्स जस्ट लाईक नाही. आणि यासाठी
मी तिच्याकरता ते सिम्प्लिफाय केलं असं नाही. त्या ॲक्टचीच गरज होती की त्यामध्ये डान्सची तेवढी गरज नव्हती. तो एक असा सहज वावर आणि त्या दोघांमधल्या मोमेंट्स क्रिएट करायच्या होत्या. सो तिकडे डान्स असं करून काही पॉईंट पण नव्हता. त्यामुळे ते आम्ही आज दुपारी बसून थोडंसं सिम्प्लिफाय आणि छान दुपारी आणि ॲक्च्युली 1 तासात मॅडमनी हे सगळं काही जे तुमच्यासमोर परफॉर्म केलं केलं. सो ती शिक्का बसला आहे. बरं वा, म्हणजे आपण अवॉर्ड शोज ना तुझंही परफॉर्मन्स. ते मला माहिती आहे आता. नक्कीच समीर, तुला प्रश्न आहे की नक्कीच आम्ही तुझा वायझड पाहिला, हा चित्रपट पाहिला, तुमची एक गँग होती आणि या गँगमध्ये कश्मीर कसा ॲड झाला, नक्कीच काहीतरी स्टोरी अशी नाही आहे काही. म्हणजे मी आणि स्पृहासुद्धा एकमेकांना खूप चांगले ओळखत होतो, चांगले मित्र होतो, पण आम्ही एकत्र काम नव्हतं केलं. आणि आम्ही दरवेळेस प्रत्येक फिल्म नंतर तिच्या आणि माझ्या आम्ही एवढंच म्हणायचो, कधी करणार आपण एकत्र काम, कधी करणार. आणि ही फिल्मची स्टोरी जेव्हा स्क्रिप्ट जेव्हा मी वाचलं आणि मला लक्षात की स्पृहा, असं करून मी स्पृहाला विचारलं, भेटलो, ती हो म्हणाली. तसंच झालं कश्मीर. फक्त मी कश्मीर मला माहितीच नव्हता. म्हणजे स्पृहा माझी मैत्रीण होती. कश्मीर आणि मी एकमेकांशी एक वाक्यही बोललो नव्हतो, कधी एकमेकांसमोरून हाय हॅलोही केलेलं नव्हतं. त्यामुळे तो एक्झॅक्टली कसा आहे याच्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. पण मला कुठेतरी दिसताना एक कळत होतं की ऑब्व्हियसली या फिल्मची जी कथा आहे, या फिल्मची जी मागणी आहे, त्याला तो जाणारा आहेच. आणि मी जेव्हा जेव्हा स्पृहा आणि कश्मीरला असं एकत्र बघायचो विचार करताना, मला वाटायचं की नाही, यांच्यात काहीतरी एक करंट आहे जो पास होऊ शकतो आणि पर्यायाने तो स्क्रीनवर येऊ शकतो. आणि मी कश्मीरला भेटलो. कश्मीरची माझी पहिली भेट झाली आणि माझ्या लक्षात आलं की आपण ते ज्याला बायसेस म्हणतात तसं थोडंसं माझं होतं की असेल का याला ॲटिट्यूड, असं एक जरा काहीतरी. पण हो, पण पहिल्या भेटीत तो संपला. म्हणजे आणि मला स्वतःची जरा लाज वाटली की जरा उगाच एक थोडंसं जरा. पण मी असं याला अग्री त्यामुळे, करेन या गोष्टीला, कारण मलाही असं वाटत होतं आमची ओळखच नव्हती. आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नव्हतो ना कुठल्या फंक्शनमध्ये ना आता कुठल्या. ॲटिट्यूड दाखवायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतंय. फारच फारच मस्त आणि फारच गोड मुलगा मुलगा आहे. त्यामुळे आम्ही फारच खरंच गोड. मज्जा केली. नक्कीच माझ्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नक्की थँक्स म्हणायला पाहिजे. बघ काय काय कळलं तुला. तुझ्यामुळे खूप गोष्टी घडतात चेतन. आता महत्वाची आहेस तू. हे बघ. हा. बरं, तुम्हाला तुमच्या चित्रपटातलं एक ह्या एवढ्या गाण्यांमधलं कोणतं गाणं तुमचं फेवरेट आहे आणि त्याच्या 2 लाईन्स? आमचं का एकेकडचं म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असू आमच्यात शकतं ना. सर सगळ्यात चांगले सिंगर आहेत. त्यामुळे गाण्याची जबाबदारी सर घेतील. असं काही आय नाहीये. गेस शेवटचं गाणं या हो, फिल्म मधलं जे आहे विरल्या आमच्या- किंवा हळूवारी या भावना. त्याचं विरली आहे. माझं विरलंय, माझं मौनातून यांचं मौनातून आहे, माझं म्हणजे विरलंय. गातील दोघं जण. नाही विरल्या किंवा हळूवारी या भावना मला नाहीच गाता येणार. एकतर असा प्रॉब्लेम आहे की आमचे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते सोपं काहीच करत नाही मागेच उभे. आणि ते इथेच उभे आहेत. तर मी हे धाडसच नाही करू शकत की त्यांच्या पुढे मी आ वगैरे करून गाऊन दाखवणार. बरं, 2 ओळी. नाही नाही गा ना, गुणगुण ना. कविता तो गुणगुणतेस एवढ्या. मौनातून वाट चालली पुढे पुढे दाराररा, दाराररारराररा. इथे बाजूला उभे आहेत अगं सिंगर्स आणि काही मला लाज आहे की नाही जनाची नाही मनाची थोडी तरी. थँक्यू सो मच. तुम्हाला पुन्हा भेटू. ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. खूप छान दिसत आहे. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबर सावंत, मराठी शो.